कामितापुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं तत्ध्यानमुनिं भजे। 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनं मा कृथाः। श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सत्यते। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। स्वस्तिस्तु अशेष सन्मंगलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतले धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य संध्यावंदन अर्थविवरणारंभे सति किंचित पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही संध्यावंदनेच्या प्रत्येक पावलाचा विवरण ऐकत आहोत, चिंतन करीत आहोत। काल मार्जन मंत्रांच्या अर्थाचं विवरण झालं। मुख्यतः मार्जन मंत्रामध्ये वरुणदेवतांची प्रार्थना आहे आणि वरुणांतर्गत नारायणाची प्रार्थना आहे की तुम्ही आम्हाला आमच्या पाप दूर करा, आम्हाला उन्नत जागेपर्यंत घेऊन जा, संसाराच्या समस्याचे झगडण्याचं सामर्थ्य द्या। आपण साक्षात आपल्या अंतर्गत विष्णू आम्हाला आईसारखा, आई तिथं उशीवर बसून जसं पालन करते तसे आमचं संरक्षण करा। आम्ही आमचा जन्म सार्थक करा। इतकी प्रार्थना आहे। इतकी प्रार्थना म्हणून असं हे नाही, किती मोठी प्रार्थना आहे। रोज ही प्रार्थना अर्थ माहीत नसलं तर व्यर्थ जातो। जिथे तुम्ही आम्हाला सुखी करा, आम्हाला उन्नत करा। मनुष्य आपल्या जीवनात रोज रोज उन्नतीसाठी प्रयत्न करीत असतो। उन्नती द्या आणि अत्यंत मंगलकर भगवान आम्हाला उद्धार करो आईसारखं। अर्थात उत्तिष्ठत जाग्रत हा संदेश मार्जन मंत्रामध्ये आहे।
आता मंत्राचं म्हणतात, अर्थात आम्ही केलेले पाप, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाप करतो आणि संध्याकाळपासून दुसऱ्या सकाळपर्यंत पाप करतो. या पापाची निवृत्ती झाल्याशिवाय आमची उन्नती कशी काय होणार? म्हणून पाप निवृत्तीसाठी मंत्राने आचम, मंत्रामुळे पाप दूर करून उन्नत स्थिती प्राप्त करणं हा मंत्राचमन आहे. आचमनामध्ये आम्ही सांगितलं की इंद्रियांना जागृत करणं, सर्व विधान इंद्रियाला जागृत करणं त्या त्या देवताच्या प्रार्थनेने. इथे मंत्राने अर्थात मंत्रलिंग, मंत्र हा शस्त्र आहे. हा शस्त्रामुळे पापांना दूर करण्याची प्रार्थना या मंत्राच्या मनामध्ये आहे. गोकर्णाकृती हस्तेन जलम गृहीत्वा, हे गोकर्णाकृती आहे. तो ह्याचा गाईचा कानासारखा, गोकर्ण म्हणजे गायचं कान असा थोडा इथे, म्हणजे इथे एकदम पाण्यासाठी जागा भेटते. गोकर्णाकृती हस्तेन जलम गृहीत्वा सूर्यश्चेति मंत्रस्य, सूर्यश्च महामनुष्य मन्युपतेश्च हे मंत्र आहे. इथे ह्या मंत्राला हिरण्यगर्भ ऋषी, हिरण्यगर्भ अर्थात स्वतः ब्रह्म ऋषी आहे. सूर्य, मन्यू, मन्यू म्हणजे क्रोधाचे देवता रुद्रांतर्गत नरसिंह, मन्यू रुद्रदेव, रुद्र मन्युपती क्रोधदेवताच्या रुद्राचा पती असलेला नरसिंह, आणि रात्री अभिमानी दुर्गा, हे 4 देवता इथे आहेत. 4 देवतांची स्तुती आहे. कोणाकोणाचे? सूर्याचे, शंकराचे, शंकरांतर्गत नरसिंहाची आणि दुर्गा, या 4 देवतांची स्तुती या मंत्रात आहे. छंद हा प्रकृती आहे, प्रकृती छंद. मंत्र आचमने विनियोग. आता मंत्राने आपले उन्नती करण्याचा विधान सुरू, विनियोग म्हणजे हे विधान सुरू करतो. सूर्यश्च, सूर्य, मामन्युश्च, मा नंतर घ्या, मन्युश्च अर्थात शंकर, क्रोधदेवता शंकर, आणि मन्युपती अर्थात शंकराचे स्वामी नरसिंह. हे तिन्ही मन्युपती असते. हे तिन्ही मन्युकृतेभ्यः पापेभ्यः रक्षन्ताम. मी क्रोधाने जे काय पाप केलेलं आहे त्याला दूर करा. मन्युकृतेभ्यः, क्रोधाने केलेल्या पापेभ्यः, पापापासून रक्षन्ताम, माझी रक्षा करो. कशाला? म्हणजे काम आणि क्रोध हे 2 आमचे मोठे शत्रू आहेत. महाशन आहेत, महापापमा आहेत, आणि ह्या शत्रूला दूर केलंच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही क्रोधाने आईवडिलांचा अपमान करतो, देवतांचा अपमान करतो, गुरूंचा अपमान करतो, सर्वांचा अपमान करीत असतो. त्या पापापासून आमचं संरक्षण करो. यद रात्र्या पापमकार्षम, आणि
संध्येत कालच्या संधी काळात पुरा दिवसाचा पाप आम्ही दूर करून घेतला आहे. आता संध्येच्या नंतर संपूर्ण रात्रीमध्ये पापम आकर्षम, मी पाप करतो. कसं करतो? मनसा पाप करतो. मनसा म्हणजे मनात विकृत विचार करून. वाचा, वाणीने आम्ही पाप करतो. हस्ताभ्याम, हाताने आम्ही पाप करतो. पद्भ्याम, पायाने आम्ही पाप करतो. उदरेण, पोटाने आम्ही पाप करतो. अपक्ष भक्षण, आमिष भक्षण इत्यादी. आणि जननेंद्रियापासून पाप करतो, अगम्यगमन इत्यादींना. हे सर्व पाप रात्री तदवलंबतो, रात्री देवता दुर्गा हे दूर करू. मनाने, वाणीने, हाताने, पायाने, पोटाने आणि जननेंद्रियाने आम्ही जे काय पाप करतो ते पाप दुर्गादेवी दूर करो. यत्किंच दुरितम मयि, माझ्या जितका थोडा सुद्धा जे पाप आहे ते पाप दूर व्हावेत. इदमहम महामृतो योनो सूर्ये ज्योतिषे जुहोमि स्वाहा. इतकं मन्यू क्रोधाने केलेले पाप मन्यू मन्युपती दूर करोत, सूर्य दूर करोत. आणि दुर्गा हे काया वाचा म्हणता केलेले, कायेन वाचा म्हणता केलेले पाप दूर करोत. तरी सुद्धा यत्किंच दुरितम नाही, अजून थोडा काही तर दोष अवशिष्ट असेल तर अमृत योनो सूर्य, अर्थात मोक्षप्रद, अमृत मोक्ष योनी देणारा, अमृत देणाऱ्या सूर्यनारायणाच्या सूर्य ज्योतिषी, सूर्यनारायण रूपी अग्नीत मी आहुती देतो. जुहोमी, आहुती देतो. स्वाहा, ते हुत व्हावं. हुत व्हावं म्हणजे तो जळून जावं म्हणजे देवता त्यांना स्वीकार करत. इंद्राय स्वाहा, इंद्राला मी आहुती देतो आणि ते त्यांना पोचवतो. स्वाहा म्हणजे हुत होऊन त्यांना भेटला पाहिजे. इति अभिमंत्र्य पीत्वा, त्याचा पिऊन घेतला पाहिजे. माध्यान्हिक संध्यावंदनमध्ये 3 वेळा संध्यावंदन करायचं आहे. या मंत्रणाच्या जागेत दुसरा मंत्र आहे. आपहा पुनंतु पृथिवीं, पृथिवी पूता पुनातु मां, पुनंतु ब्रह्मणस्पति, ब्रह्मपूता पुनातु मां, यदुच्चिष्टम अभोज्यम यद्वादुश्चरितं मम, सर्वं पुनंतु मामापो असतांच प्रतिग्रहात्तिगुं स्वाहा. अपदेवता मला पवित्र करो. पृथिवीं, पृथिवीं पुन्हा पूता पुनंतु मां, पृथ्वी देवता पृथ्वीला पवित्र करो. हे दोघे मला पवित्र करो. पुनंतु ब्रह्मणस्पती, ब्रह्मणस्पती मला पवित्र करो. ब्रह्मणस्पतीकडून पवित्र झालेला मला पुन्हा अजून पवित्र करो. मी काय काय केलं आहे यात उच्छिष्टम, मी उच्छिष्ट भोजन केलं आहे. उच्छिष्ट भोजन म्हणजे दुसऱ्याने उष्ट केलेले, त्याला उच्छिष्ट असे म्हणतात. उत्सिष्ट
उदाहरण, मला जेवण करायचं आहे. माझ्या जेवण करताना मी प्राणायाम स्वाहा अपानायाम स्वाहा पोटात असलेल्या देवतांना मी आहुती देतो. पण माझ्या पूर्वी वरत खाऊन टाकला झाला, ते उच्चिष्ट मी कसं आहुती देऊ शकतो? पण केव्हा केव्हा तर असं होतो. आणि हॉटेलमध्ये सर्वांचं उच्चिष्ट होतं. इथे लोक खाऊन जातात कोणाला. म्हणून मोठे खाल्ल्याशिवाय लहान खाऊ नये म्हणून नियम आहे. नाहीतर मोठ्यांचे स्वयंपाक वेगळे, त्यांचे स्वयंपाक वेगळे असं केले पाहिजे. दुसऱ्याने खाल्लं बोलल्यानंतर, हां, गुरु खाल्ल्यानंतर उरलेले शिष्य त्या देवतांना समर्पण करू शकतात. म्हणजे गुरु असलेले देवता त्याच्याहून हे अनुसंधानाने अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून मोठे जेवण झाल्याशिवाय लहानाने जेवू नये. त्याला उच्चिष्ट म्हटलं जातं. अजून जास्त उच्चिष्ट आमच्या कॉलेजमध्ये मी बघत होतो. 2-4 टीचर डबा आणत होते. ते थोडा खाल्ला, अरे तू काय वडा नाही, हां ह्या बाजूने खाल्लंय, या बाजूने मी खाल्लंय, तू घ्या. असे इतकं सगळे टेबलमध्ये जेवताना असंच करतात. टेबलचं जेवण म्हणजे हा उच्चिष्ट आहे. उच्चिष्ट हे तामस आहार आहे. उच्चिष्टम अमेध्यम यातयामम गतरथम पर्युषितम चयत उष्टिष्टम चामेत्यम तामस प्रिय. तो उच्चिष्ट होऊ नये. यद उच्चिष्ट भोज्यम यद्वा दुश्चरितम, माझ्याकडून अत्यंत पाप कर्म झाले असेल ते सर्व पाप मध्यान्हकाल असणाऱ्या अपदेवता दूर करतो. म्हणजे इन्फिरियर कॉम्प्लेक्सला बाहेर काढायचा. संध्यावंदनमध्ये मी पापी आहे, मी पापी आहे, मी अत्यंत अयोग्य आहे, काही उपयोग नाही, मला जीवनात अर्थ नाही, हे काय हा माणसामध्ये असलेला हीनगंड आहे. इन्फिरियर कॉम्प्लेक्स याला म्हणतात. त्याला दूर करणं म्हणजे हा मंत्राचं. आणि संध्याकाळच्या संध्यामध्ये सूर्यस्य महामनुष्य त्याऐवजी सत्यस्य महामनुष्य, सत्य महामनुष्य मन्युपतयश्च अग्निश्च महामनुष्य, सत्यस्याला अग्निश्च महामनुष्य मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः. सूर्याच्या ऐवजी अग्नी येते. अग्निश्च महामनुष्य मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम. तेव्हा यदन्हा पापमकारशम, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी एकच पाप केला आहे. सत्ये ज्योतिषी जुहोमी स्वाहा. सकाळी सूर्य ज्योतिषी, संध्याकाळी सत्ये ज्योतिषी जुहोमी स्वाहा. ಸತ್ಯ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅರ್ಥ ಅದು? सत्यनामक परमात्मा. सत्यनारायण कोण आहे? सत्यन्मूर्ती परमात्मा रूपी अग्नीत मी आहुती देतो, हे माझे सर्व पाप दूर करो. काय संशय ह्या मंत्रामध्ये? हां, असे रोज अनुसंधान करता तुम्ही? अग्निश्च महामनुष्य, सूर्यश्च महामनुष्य, हां, दररोज केला पाहिजे. जितका पाप असतो तितका आम्ही अज्ञानात पडत असतो. जितका अज्ञानात पडतो तितका पाप वाढत जातो. हा द्वितीय मार्जन. दुसऱ्यांदा आता मार्जन मंत्र आहे.
ह्या मार्जन्यामध्ये 9 ऋचा आहेत. पहिला 3च ऋचा होत्या, त्याच्यामध्ये 6 ऋचा अजून जोडले गेले. म्हणून आपोहिष्टेती नवर्चस्य सूक्तस्य, नवऋचा सूक्ताला अंबरीश सिंधुद्वीप ऋषी, अंबरीश आणि सिंधुद्वीप हे दोघे ऋषी आहेत. आपो देवता, वरुण देवता आहे. छंद गायत्री आहे. पंचमी वर्धमाना, 5वा मंत्र वर्धमाना छंदस आहे. सप्तमी प्रतिष्ठा, 7वा मंत्र प्रतिष्ठा छंदस आहे. अंते 2, 8 आणि 9 ते अनुष्टुप छंदस आहे. 5वा वर्धमाना आणि सप्तमी 7वा प्रतिष्ठा, 8वा 9वा हे अनुष्टुप छंदस आहे. आता मी मार्जन करतो. आपोहिष्टा मयो भुवः हे मंत्र झालेला आहे. तान ऊर्जे दधातना महेरणाय चक्षसे योवशिवतमोरतः तस्य भाजयते हनः उशतीरिव मातरः तस्मा अरंगमामो यस्य क्षयाय जन्मता आपो जनयथाचनः. हे मंत्राचा अर्थ पूर्वी झालेला आहे. आता 4था मंत्र. शन्नो देवी अभिष्टाये आपो भवन्तु पीतये. आपः याले अपदेवता वरुण देवता, तुम्ही नहा आमच्या शम शांती आणि सुखाचा कारण व्हा. शांती सुखदाता व्हा. शम शांती आणि सुख. शुरुआत कहाँ से किया? हां, आपो भवन्तु पीतये नंतर ಎಲ್ಲಿಂದ ಶುರು ಮಾಡಬೇಕು? शम्नो देवी ही अभिष्टाये. आपः हे आपः अपदेवता, नहा शम सुखाचा देणारा तुम्ही व्हा, मला सुख द्या. देवी अभिष्टाये, देवी अभिष्टा दैवी संपत्ती देणारा हा. आम्हाला आसुरी संपत नको आहे. दैवी संपत्तीसाठी परत भगवद्गीतेला जा. भगवद्गीता सोडून कोणत्याही आचरण नाही. अठ्ठावीस हे दैवी संपत्त आहे. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती 28 तिकडे संपत सांगितलेले आहे. ते संपत आम्हाला द्या. ही किती अद्भुत प्रार्थना आहे, आम्हाला कल्पना करून घेतली पाहिजे. आणि आपः पीतये भवन्तु, अद्भुत प्रार्थना आहे. पीती म्हणजे तृप्ती, संतृप्ती. आम्हाला तृप्ती द्या. तृप्ती नसेल तर तुम्हाला लाख भेटोत, करोड भेटोत, अब्ज भेटोत, सर्व संपत भेटलो तर अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. हा जीवन अजून पाहिजे हा मनुष्य दुःखी असतो. आज जितकं भगवंताने दिलं आहे त्याच तृप्ती भेटला तो सुखी असतो. सुखाचा मंत्र एकच आहे. आज जो भेटला माझा आहे, भगवंताने इतकं दिलं, हे सुद्धा नाही दिलं असेल तर मला नवीन धोतर भेटला नाही. अरे धोतर नसलेलं फक्त कॉपीनावर रस्त्यात बसलेले अनेक लोक आहेत. त्याच्यावरून जास्त देऊन मी मला दिला आहे ना.
वरच्यानं बघायचं नाही, आमच्याहून खाल्लं नव्हतं, त्यांच्याहून आम्हाला भगवंताने भरपूर दिला. ही प्रार्थना जी आहे, अद्भुत प्रार्थना. आपहा भवन्तु पीते शय्यः शं यः अभिस्रवन्तुनः. आम्हाला सुखाच्या धाराच आमच्यावर वर्षा करो, सुखाच्या पाऊस आमच्यावर पडो. अभिस्रवंतु, सुख अभिवृद्धीचा पाऊस आमच्यावर पडो. ईशानां वार्याणां क्षयन्ती चर्षणीनां अपोयाचामि भेटजम्. ईशानां, आम्ही जे काय अधिकार मागत आहोत, ईशित्व म्हणजे अधिकार, नियमन. आणि वार्याणां, आम्हाला जे काय थांबवणारे दुष्टशक्ती आहे, क्षयंती ही, आमच्या क्षय करणारे, अर्थात आम्हाला नियमन करणारे, आम्हाला सुखाकडे जाण्यासाठी अडविणारे आणि आमचा क्षय करणारे, चर्षणीनां, आम्हाला नष्ट करणारे, क्षयंती, क्षय क्षय करणारे म्हणजे कमी करणारे, चर्षणीनां, अपोयाचामि भेटजम्. ह्याला हे दूर करण्याचं औषध आम्हाला द्या. चर्षणीनां विनाश, आम्हाला नियमन करणारे, आम्हाला अडविणारे, आमच्या क्षय करणारे, आमच्या विनाश करणारे जे काय रोग आहेत अथवा शक्ती आहेत, त्यांना दूर करण्याचं औषधी आम्हाला तुम्हाला आपण द्या. आता ते दूर झाले. अपो याच्या आम्ही भेट झालो. अपदेवता त्याच्या औषधाने तुम्हाला मागत आहे. औषध म्हणजे त्यांना दूर करण्याचा उपाय. अप्सु मे सोमो अब्रवीत अंतर्वित्वाने भेटजा अग्निंच विश्वशंभुवम. तुम्ही अपदेवताला काही प्रार्थना कशाला करता? सोमहा मे अब्रवीत, मला चंद्राने सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? अप्सु अंतर्विश्वाने भेटजा. पाण्यामध्ये अनेक औषध आहे, अर्थात पाणी देव वरून आमच्या सर्व हे कष्ट दूर करणारा आहे. अग्निंच विश्वशंभू. इतकंच नाही, हे जलदेवता अग्निंच विश्वशंभुवम. अग्नी म्हणजे सूर्य आणि त्याच्या नियमन करणारे सूर्यनारायण.
त्यांना बघण्याचा औषध आम्हाला द्या. चंद्राने मला सांगितलेलं आहे की वरुण देवतांच्या इथे सगळे औषधे दडलेले आहेत. सगळे औषधे दडलेले आहेत. अंतर्विश्वाने त्याच्या आत सर्व औषधी आहेत. म्हणून त्या अपदेवतांना आम्ही प्रार्थना करतो, तुमच्या इथे असलेल्या सूर्य आणि सूर्यनारायणाचा, मंगलकारी सूर्यनारायणाचा बघण्याचा शक्ती आम्हाला तुम्ही द्या. काय झालं? आम्हाला खाली टाकणाऱ्या देवता दुष्टशक्तींना दूर करा आणि तुमच्या इथे असलेले अनेक अद्भुत औषध येतात. आम्हाला सुख देण्याचे उपाय तुमच्याकडे आहेत. त्या उपायामध्ये मुख्यतः सूर्य आणि सूर्यनारायणाचा दर्शन. आपसु मे सोमो अब्रवीदंतर विश्वानिवेशज. सोमहा मे अब्रवीत. चंद्राने मला सांगितलं. काय सांगितलं? अपसु अंतर्विश्वाने भेटजा. पाण्यामध्ये अनेक औषधी दडलेल्या आहेत, भरलेल्या आहेत. म्हणून त्या अपसु देवताला आम्ही अग्नींच्या विश्वशंभू सूर्यनारायण आणि सूर्य आणि त्याचे अधिपती सूर्यनारायणाला प्रत्यक्ष बघण्याचं सामर्थ्य मला द्या. हा पहा, प्रणीत भेटजम वरूथम तन्वे ए मम. मला माझ्या शरीराच्यासाठी तुम्ही श्रेष्ठ औषध द्या. अपप्रणीत भेटजम वरूथम तन्वे ए मम. मी मोठ्यानं अनेक द्रोह केला आहे, मोठ्यांचा अपमान केला आहे. आई वडिलांचा, देवतांचा, दुसऱ्यांचा. वरूथम श्रेष्ठ आहेत त्यांना जे काय मी अपमान केलेला आहे तो पाप दूर करा. जोगच सूर्यम दृश्य. मी ज्योतिस्वरूप रूपी सूर्यनारायणाला मी प्रत्यक्ष बघू असे आमचा अनुग्रह करा. यत्किंच दुरितमयी. माझ्यात जे काय पाप आहेत. कोणते पाप? यद्वा अहम अभिदुद्रोह. मी मोठ्यांच्या विषयी, जगाच्या विषयी, देवताच्या विषयी जे मी द्रोह केला आहे, अथवा शेप, दुसऱ्यांना शाप दिला आहे मी, तुझा असा आहे, तुझा वसा आहे, आणि आम्ही शिव्या देत असतो. आणि जे काय खोटं बोलला आहे, हे सर्व पाप आपहा प्रवहत दूर करून टाका. जोगच सूर्यम दृश्य. परत तेच घ्या.
त्या सूर्याला आणि सूर्यनारायणाला प्रत्यक्ष बघण्याचा अनुकूलता मला द्या. हा पहा, आपो अज्ञानवचारिषु. हा पहा, हे अपदेवता अज्ञानवचारिषु. आता मी तुमच्या अनुग्रहाने चांगला काम केलं आहे, तुमची सेवा केला आहे. अन्वचारिषम, आपली सेवा मी केली आहे. म्हणून रसेन समागस्महि, रसरूपी परमात्माचा जोडी माझा संबंध कर. अथवा रसेन समागस्महि, रस म्हणजे सुख, सुखाने माझा संबंध व्हावे. मी अत्यंत पाप सर्व गेले, तर चांगला काम केलं आहे मी, आणि आता सुखाने मला युक्त कर किंवा रसरूपी परमात्माचा संबंध मला करून दे. अयस्वानग्न आहे तम्मा संस्कृती. जल आणि जलांतर्गत अग्नी देवता, तुमच्या शरणात मी आला आहे, दया करा. मा संसृज, मला वर्चस तेजाने युक्त करा. तम्मा संसृज वर्चसा, वर्चस तेजाने युक्त करा. ससृष्टी इत्यस्य आपो देवता. आता पुढे 9वा मंत्र जो आहे ससृष्टी, अपदेवता, अनुष्टुप छंद आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. तेजाने युक्त करा. मा वर्चसा संसृज, मला तेज वर्चस्वने युक्त करा. ससृष्टी ही इत्यस्य, ससृष्टी नंतरचा मंत्र 9वा, अर्थात 9वाचा नंतरचा मंत्र एक आहे. आपो देवता, अनुष्टुप छंद, अपदेवता, अनुष्टुप छंद आहे. मार्जन करायला मी परत एकदा मार्जन करतो. ससृष्टी ही तदपसो दिवानक्तंच ससृष्टी ही. दिवानक्तंच, दिवसा आणि रात्री भगवंताच्या प्रीत्यर्थ कर्म करण्यासाठी सदा आपण प्रवाहित व्हा. मला प्रेरित करा. पाण्याचा गुणधर्म काय आहे? प्रवाहित, पुढे जाणं. आपण भगवंताच्या प्रीत्यर्थ मी काय दिवसा रात्री कर्म करतो, त्या करण्यासाठी मला प्रेरित करा. आणि माझे अभिष्ट पूर्ण करणारे हे जलदेवता वरेण्यक्रतु रहमादेवी रवसे होय. मी शुद्ध अंतःकरणाने युक्त होऊन शुद्ध अंतःकरणाने युक्त होऊन रवस माझ्या कल्याणासाठी
तुमचं आवाहन मी करतो, तुम्हाला मी बोलवतो. हे या 9 मंत्राचा 10वा मंत्राचा अर्थ आहे. ससृषी तदपसा एकदा परत सांगा. ससृषी तदपसो. ससृष्टी म्हणजे प्रवहित करा. हां हां. अपसहा आपहा. आपहा अपसहा म्हणून जातो संस्कृतमध्ये, हां. वेद मंत्रामध्ये. अपसहा म्हणजे आपहा. हे अपहा आपसहा अपसहा ससृष्टी प्रवाहित व्हा. कशासाठी? दिवानक्तांच्या, दिवस आणि रात्री मी जे काय काम करतो, कर्तव्य करतो, त्याच्या मला प्रेरणा करीत प्रवाहित व्हा. मी भगवंताच्या प्रीत्यर्थ वरेण्य म्हणजे वरेण्याला वरेण्यक्रतो अहम आदेवी आवासे होते. भगवंताच्या प्रीत्यर्थ आणि भक्तांचा मी त्याची पूजा करतो. भक्तांचे अभिष्ट पूर्ण करणारा त्या जलांतर देवतेला खूप मी आवाहन करतो, प्रार्थना करतो, माझं कल्याण करा, माझं मंगल करा. पाप पुरुष विसर्जन उद्या गुरुजी पयस्वानग्न आगही ಏನು ಹೇಳಿದ್ರು? पया म्हणजे पाणी. तुम्ही आग हे आमच्याकडे या. तम्मा संसृज वर्चसा. आम्हाला वर्चस तेजाने युक्त करा. ಪಯಸ್ವಾನ್ ಅಗ್ನ ಆಗಹಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಪಯಸ್ವಾನ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? पयस्वन ಪಯಸ್ವನ್ ಅಗ್ನ. हं. ಅಗ್ನಿ ವರುಣ अग्नि, ಅಂತರ್ಗತ ಅಗ್ನಿ. वरुणयुक्त अग्नी. पयस्वन अग्न आगहि. आगच्छ आगहि. आगच्छच्या ऐवजी आगहि येतो. तम्मा वर्चेन संसृज. मला वर्च तेज आणि युक्त कर. किती श्रेष्ठ प्रार्थना आहे, अद्भुत प्रार्थना. संध्या करणाऱ्या व्यक्तीला शारीरिक तेज, मानसिक तेज, बौद्धिक तेज आणि रोज पाप दूर करण्याचा अवकाश हे सर्व भेटतं. उद्या अर्घ्यापर्यंत मी करू.